नमस्कार मंडळी, आज आपण तिळाची वडी बनवणार आहे किंवा बर्फी। त्यासाठी मी तर तीळ घेतले एक वाटी गूळ घ्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे घ्या। तीळ चांगलं भाजून घ्या खमंग असं बघा। चांगला वास सुटस तोपर्यंत भाजून घ्या। तीळ झाले की शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। शेंगदाण्याला पण डाग उठस तोपर्यंत भाजून घ्या आणि गार झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे। एकसारखा मिक्सर फिरवू नका। शेंगदाणे पण आणि तीळ पण बारीक करून घ्या। गार झाल्यानंतर बारीक करून घ्या आणि दोन्ही मिक्स करून घ्या। तूप घाला 5-6 चमचे, म्हणजे तिळाची वडी आपली खुसखुशीत लागेल बघा। आणि जास्त पाक ही कडक पुढे जाऊ द्यायचा नाही। तूप इथं घातलंय बघा मी 5 ते 6 चमचे आणि मगच गूळ घाला, म्हणजे कढईला पण चिकटणार नाही। बघा चांगलं मिक्स करून घ्या। आपला गूळ वितळला की लगेच आपल्याला तीळ आणि शेंगदाणे जे बारीक केले ते घालायचे आहेत बघा। पूर्ण आपला वितळलेला आहे बघा गूळ। आता आपण तीळ आणि शेंगदाणे जे बारीक केले ते घाला। तोपर्यंत गॅस बारीकच करून ठेवा। चांगलं मिक्स करून घ्या। बघा तूप लावल्यामुळे आपलं हे सारण चिकटलं पण नाही बघा। कढईला पूर्ण सगळं निघतंय आणि तिळाची वडी खुसखुशीतही लागते बघा। पूर्ण पसरून घ्या। आधी पोळपाटला तूप किंवा तेल लावून घ्या। तुम्ही कशाला पण तेल पोळपाट लावा किंवा ताटाला पण लावू शकता तुम्ही। इथं गरम असतानाच पसरून घ्या, म्हणजे फास्ट पसरते। आणि लाटण्याला पण थोडं तेल लावून मग लाटा, म्हणजे पातळ होते आपली वडी। बघा लाटण्याने कसं व्यवस्थित पूर्ण पसरलेलं आहे बघा ते। बघा झालेलं आहे पूर्ण पसरून। चाकूने किंवा पिझ्झा कटरने सुद्धा तुम्ही हे करू शकता। मी थोडं इथे चाकूने पण कट केलंय
आणि इथे चिरण्यानं पण मी कट केले आहे. चिकट चिकट असते गरम असताना, मी गरम असताना त्यामुळं काप पण पडतात. हे बघा मी चिरण्यानं पण थोडं चिरलं आहे. गार झालं, इतकी छान लागली होती. नक्की ट्राय करा बघा. गरम आहे तोपर्यंत काही वड्या पडत नाहीत. एकदम दुकानात लागतात तशी. बाय, पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन.